गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 2 आयफोन, रोख रक्कम, चार्जर आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा दुचाकी असा एकूण 1,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संकेत सुभाष खडकी हे कुटुंबासह राजस्थान येथे फिरण्यासाठी गेले होते। 23 जुलै रोजी नातेवाईकांनी घराचे मुख्य दार उघडे असल्याची माहिती दिल्यानंतर ते परत आल्यानंतर त्यांनी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करत 2 आरोपींना अटक केली। आरोपींकडून 2 आयफोन, 14,600 रोख रक्कम, एक चार्जर तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा दुचाकी असा एकूण 1,12,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी नामे संकेत खडगी वय 20 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते परिवारासह राजस्थान येथे फिरायला गेले होते। त्या दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी 23 तारखेला फोन करून सांगितलं की त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडिकोंडा तुटलेला दिसला। यावरून पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे स्टाफ तिथं गेलेले होते। फिर्यादी यांनी परत आल्यावर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। त्यावरून पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा नोंद झाला। गुन्हा दाखल होताच लगेच तपास पथक त्या गुन्ह्याच्या आरोपितांच्या शोधकामी आणि गुन्ह्यात गेलेल्या मालमत्तेच्या शोधकामी तपास पथक रवाना केले। यामध्ये गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून तपास पथकाने आरोपी गणेश उर्फ गणू विनोद बघेल वय 19 वर्ष राहणार तेलंगखेडी बागडी, नंतर मनीष नानू जयस्वाल वय 20 वर्ष राहणार हजारी पहाड यांना ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली आणि त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केल्याने त्यांच्याकडून 2 आयफोन, एकूण 14,600 रुपये नगदी तसेच चार्जर आणि गुन्ह्यात वापरलेली एक हिरो होंडा मोटरसायकल असा एकूण 1,12,000 रुपयाचा मुद्देमाल रिकवर केला आणि सदरचा गुन्हा डिटेक्ट करून गुन्ह्याचा तपास आम्ही करीत आहोत। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये PSI इंगळे आणि DV पथक होती। या सर्वांनी माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 सर, सहाय्यक पोलीस आयुक्त सदर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे।